आज देवेंद्र फडणवीस यांचं भाषण ऐकलं, त्यामध्ये ते असं म्हणतात की मुंबईमधून आम्ही बांगलादेशींना बाहेर काढू आणि या महाराष्ट्रातून बाहेर काढू. कोण बोलतंय? देवेंद्र फडणवीस, या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. त्या देवेंद्र फडणवीसला मला एवढं सांगायचं आहे, 2014 साली या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री होतात आणि या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी होते. आज 2026 आहे. 2014 ते 2026 म्हणजे जवळपास 12 वर्ष झालं तुम्ही सत्तेमध्ये आहात. ग्रामपंचायतीपासून पंतप्रधानापर्यंत तुमची सत्ता आहे या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये. या 12-14 वर्षामध्ये तुम्ही काय केलं? या 12-14 वर्षामध्ये तुम्हाला फक्त हिंदू आणि मुसलमान आठवतो का? विकासाचं राजकारण तरी करणार तुम्ही लोक? या 14 वर्षामध्ये तुम्ही या महाराष्ट्रासाठी काय केलं, या मुंबईसाठी काय केलं हे सांगा अगोदर. फक्त हिंदू आणि मुसलमान एवढाच मुद्दा राहिलेला आहे का? दुसरा मुद्दा नाही का या महाराष्ट्रामध्ये? विकासाचा मुद्दा नाही का या महाराष्ट्रामध्ये? अहो, ग्रामपंचायतीपासून वर देशापर्यंत तुमची सत्ता आहे. नगराध्यक्ष तुमचेच आहेत. कितीतरी महानगरपालिकेमध्ये तुमची सत्ता आहे. मुख्यमंत्री तुम्ही आहात. देशाचे पंतप्रधान तुमचे आहेत नरेंद्र मोदी. एवढा असताना जर या देशातील बांगलादेश निघून काढता येत नसेल तुम्हाला, किंवा या मुंबईतील बांगलादेशी घुसखोरी तुम्हाला काढता येत नसेल, याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आहात. याचा अर्थ तुम्ही निष्क्रिय आहात. तुमच्याकडून काही कामे होत नाहीत. जनतेला दिशाभूल करण्याचे काम तुम्ही लोक करतात. त्यामुळं आता मुंबईमध्ये 2 ठाकरे एक झालेले आहेत आणि मराठी माणूस एक झालेला आहे. त्यामुळं तुमच्या पायाखालची माती सरकलेली आहे. आता फक्त बांगलादेशांना बाहेर काढू, याला बाहेर काढू, त्याला बाहेर काढू, एवढेच मुद्दे तुमच्याकडे राहिलेले आहेत. त्यामुळे सत्ता येणार तर फक्त ठाकरेंची येणार आणि मराठी माणसाचा महापूर होणार.